नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपण पाहत आहोत नंदिनी आणि जीवाची छानशी प्रेमाची लढाई चाललेली असते. खरं तर जीवाने खूप छान अशी गजरे आणलेले असतात. तर नंदिनी विचारत असते, तुम्ही त्या सिग्नलवरनं त्या मुलीकडनं आणले का? तिचं नाव जुई आहे. तर कुठली मुलगी, काय मुलगी असं म्हणत जीवा तिच्याशी वाद घालत असतो. ए बाई, तू फक्त फुलांशी मतलब ठेव ना. कुठल्या मुलीकडनं आणलं, कुठल्या बाईकडनं आणलं, हे एवढे प्रश्न कशाला विचारते? तर ती सांगते, अगं ती जुई नावाची मुलगी ती खूप गोड आहे. तिनेच तर मला हिंमत दिली. मी पण खचली होती, पण तिच्यामुळे मी सावरले. ती मुलगी फार हुशार आहे, खूप सुंदर पण आहे. आणि अशीच मुलगी जर आपल्या पोटी जन्माला आली तर खरंच किती आपलं नशीब असेल ना, असं म्हणत ती त्या बोर्डकडे पाहू लागते, ज्याच्यावरती कितीतरी मुलं चोरीला गेले आश्रमातनं. आणि हे सगळं पाहून तिचं मन हेलकावून जातं. त्या ठिकाणी ती उभी राहते आणि पाहू लागते. ते सगळं जुळवाजुळव पाहून तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आता लवकरच एखाद्या मुलाचं किडनॅपिंग होऊ शकतं. तर आपल्याला ते थांबवायला हवं की नाही? मग आपण काहीतरी करायला हवं. पण नक्की काय करावं असाही प्रश्न इथे जीवा आणि नंदिनीला पडला आहे. जीवा तिला म्हणतो असतो की तू कशाला एवढं सतत विचार करते? पण ती म्हणते नाही, आपल्याला लवकरात लवकर कामाला लागायला हवं. किडनॅप होणाऱ्या बाळाला आपल्याला वाचवायला हवं. एखाद्या आईचं बाळ असं हरवायला नको. असं घरातनं उद्या निघतच असताना समोरून इथे जीवाची आई येते आणि जीवाला म्हणू लागते की तुम्ही दोघांनी आज कुठेही जायचं नाही. माझा जीव आज खूप घाबरा होतोय. मला फार भीती वाटत आहे. तुम्ही दोघांनी कुठं गेलेलं मला अजिबात चालणार नाही. प्लीज घराच्या बाहेर जाऊ नका. असा हट्ट इथे आई करू लागते. जीवा तिला समजत असतो. पण नंदिनी आता स्वतः पुढाकार घेते आणि म्हणू लागते की आई, एखाद्या आईचं बाळ हरवलं तर कसं वाटेल? आम्हाला ते थांबवायचं आहे. आमची इच्छा आहे की कुठल्याही बाळाची आईपासून ताटातूट होऊ नये. तोच प्रयत्न आम्ही करतो आहे. आम्हाला पण काळजी आहे. आम्ही समजू शकतो, पण ना तुम्ही हे आम्हाला समजून घ्या ना. का कुणास ठाऊक मला आज फार कसं तरी होतं आहे. मला ना सतत असं वाटतं आहे की एखाद्या बाळ किडनॅप होण्यापासून आपण वाचवायला हवं. म्हणून मी प्रयत्न करते. आम्हाला प्लीज जाऊ द्या ना. असं म्हणत ती आईला गजरे देऊ करते. आणि गजऱ्यांचा सुगंध बघा ना किती सुंदर आहे. एवढं सगळं बोलल्यानंतर इथे ना खरं तर आता जीवाची आई विचार करते काय करावा. तर नंदिनीने इतकं सुंदर समजून सांगितल्यानंतर ती एकच गोष्ट सांगते की लवकर जायचं आणि लवकर घरी यायचं. कंटिन्यू मला फोन करत राहायचं. तुम्ही कुठे आहात सगळं मला कळवायचं. तर नंदिनी हो म्हणते आणि मग इथे सगळे दोघंजणं बाहेर जातात. आता रात्रीची रेकॉर्डिंग इथे पार्थने केलेली आहे. काव्याने ती ऐकली आहे. रम्या जिथे बोलते की मी तुझ्याशीच लग्न करेल, माझं ओपन चॅलेंज समज हवं तर. इतकी निर्लज्ज कशी असू शकते ही मुलगी? अजूनही तुमच्या मागे हातपाय धुवून लागली आहे आणि ओपन चॅलेंज देते तुम्हाला. आत्ता तरी माझ्या रडारवरच आहे. हिचं मी काम काढणार म्हणजे काढणार. मग आता नक्की काय करायचं पार्थ विचारू लागतो. तर ती काय करते, कॉल करते विजयरावांना. विजयला ती कॉल करून म्हणू लागते की माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे, ती रेकॉर्डिंग ऐका तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि विजय म्हणू लागतो की कसली रेकॉर्डिंग आणि काय चालली थट्टामस्करी? माझ्याकडे तुमच्या छोट्या छोट्या थट्टामस्करींना वेळ नाही. तर इथे विजयला काव्या म्हणू लागते की थट्टामस्करी नाही, सिरियसली मला ना तुझी रिॲक्शन पण ऐकायची. फोन चालूच ठेव नाही ते व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकताना. तर ना तो कॉल कट करतो. व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकतो ज्याच्यामध्ये रम्या पार्थला सांगत असते की मी तुझ्याशीच लग्न करेल. हे सगळं ऐकल्यानंतर तो इतका संतप्तो ना, लगेच कॉल करून रम्याला म्हणू लागतो आपल्या दोघांचं लग्न कॅन्सल. मी दिलेली ती अंगठी आहे ना कचऱ्याच्या डब्यात टाकून दे. मला अजिबात इंटरेस्ट नाही तुझ्याशी लग्न करण्यासाठी. असं म्हटल्या रम्याच्या चेहऱ्याचा रंग सोडून जातो. इथे रम्याची आई म्हणू लागते की तुझ्या मूर्खपणामुळे बघ काय झालेलं आहे. आता त्या लोकांनी तुझं रेकॉर्डिंग केलं आहे आणि ते विजयला पाठवलं आहे. विजय आता ह्या सगळ्या गोष्टींना खरं मानू लागलं आहे. आता विजयला समजवण्याचा इथे रम्या प्रयत्न करते की ते दोघंजणं खोटं बोलत आहे, मी असं काहीही केलेलं नाही, मला खरंच तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्या दोघांची काहीतरी चाल आहे आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याची. ते दरवेळेलाच माझं असंच वापर करतात. माझ्या आयुष्यात इतके संकट त्यांच्यामुळेच येतात. माझ्या आयुष्यात कुठं काही चांगलं घडायला लागलं का लगेचच ते मध्ये खोडा घालतात. विजय मात्र म्हणतो नाही, त्यांनी आता मला इथे फुल असा सबूत दिला आहे. तर इथे तो काही ऐकायला तयार नाही. त्याने फोन कट केलेला असतो. आता रम्याच्या डोक्यात एक युक्ती येते. ती त्याला समजावून सांगण्यासाठी ती युक्ती वापरते आणि रम्या पुन्हा एकदा विजयला स्वतःच्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न करणार. इकडे ना जीवा आणि नंदिनी बाहेर गेलेले असतात. खरं तर त्यांना ते शोध लावायचं आहे त्याच्यासाठी. तर आता कुठून सुरुवात करावी हेच दोघांना कळेना. आता एखादं बाळ किडनॅप होणार, पण त्या किडनॅप करणाऱ्याला एखादं बाळ द्यावं लागेल ना. पण आपल्याकडे असं काहीही नाही. नंदिनी म्हणते जर माझं खरंच स्वतःचं मुलं असतं ना, मी खरंच त्याला किडनॅप करण्यासाठी दिलेलं पण असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दोघांना त्या खऱ्या किडनॅपरपर्यंत पोचताही आलं असतं. नशीब बघा त्याच वेळेला
येते तिथे फुलं घ्या फुलं म्हणत, वेण्या घ्या फुलं घ्या. आणि नंदिनीला इतका आनंद होतो जुईला पाहून, हीच ती मुलगी बघा जुई, अशी ओळख करून देते नंदिनी. आणि इथे नंदिनी ताईला भेटून जुईला पण फार आनंद होतो आणि ती विचारते, ताई हा काका कोण आहे? तर जीवा तिच्याशी वाद घालू लागतो, बघ माझ्या बायकोला ताई म्हणते आणि मला काका म्हणतेस का गं नकटे? तर ती म्हणते मला नकटे नाही म्हणायचं, माझं नाव जुई. तर तो म्हणतो नाही मी तुला नकटीच म्हणेल. असं दोघांची छानशी अशी लढाई प्रेमाची चालू होऊन जाते. इकडे मात्र आपल्याला हेही पाहायला मिळेल की विजय तावातावाने आलेला असतो नेहमीप्रमाणे. इथे ना पार्थच्या आईला तो म्हणू लागतो की तुमच्या घरात तमाशा करायची सवय झाली आहे का तुमच्या घरातल्या लोकांना? तर ती म्हणते नक्की तुम्हाला म्हणायचं काय, कोणाबद्दल बोलताय? तरी ते ना रम्याची आई लगेचच हात जोडून उभी राहते आणि म्हणू लागते की प्लीज माझा आणि ना रम्याचा ह्या घरात ना नेहमीच अपमान होत आला आहे, पण आत्ता तरी आमच्या दोघींचा अपमान तुम्ही नका करू, प्लीज इथून जा ना, शांत व्हा ना, काय झालं ते तरी सांगा, असं म्हणत इनोसंटपणा दाखवू लागतात. आता विजय इथे इतका संतापतो आणि पार्थ पण म्हणू लागतो की आम्ही तुम्हाला सबूत दिलं आहे तुमची रम्या कशी वागते, हे सगळं रम्यामुळेच झाले. तर रम्या म्हणते मी कुठे काय केलं आहे, कशाबद्दल बोलताय तुम्ही, असे इनोसंट फेस करून उभी राहते. काव्या म्हणते का विसरलीस का तू माझ्या नवऱ्याला ओपन चॅलेंज दिला होता लग्न करण्याचा, मी तुझ्याशी लग्न करेल म्हणे. तर विजय आता इथे म्हणू लागतो की ही ना काव्य खोटं बोलत आहे, तिने आईच्या मदतीने खोटं व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मला पाठवला रम्याच्या विरोधामध्ये पुरावा आहे असं दाखवून. आणि हे सगळं खरं तर रम्याची चाल आहे. रम्याने व्यवस्थित इथे विजयला पटवून दिले आहे की हा पार्थ आणि काव्य माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे, मी खूप चांगली मुलगी, आणि त्याच्यावर विश्वास पण आता विजय ठेवतो आहे. आणि ह्याच गोष्टीचा इथं तो वापर करतो आहे आणि पार्थशी भांडतो आहे की तुझीच ना तिच्यावर वाईट नजर आहे. तर पार्थ इतकं संतप्तो, पार्थ पुढे जाऊन त्याची गच्ची पकडत त्याला म्हणू लागतो की तुझं जे काय बोलणं आहे ते आत्ताच्या आत्ता इथे थांबव, काहीही काय बोलतोय माझ्या विरोधामध्ये. तर तो म्हणतो मी तुला पाहून घेईल असं म्हणत दोघंजण एकमेकांना मारू लागतात. आता घरातले सगळेजण पुढे सरसवतात, त्यांना बाजूला करतात आणि एकमेकांची माफी मागायला लावतात. खरं तर पार्थ माफी न मागताच खोलीत निघून जातो. काव्य आता मात्र म्हणू लागते की आत्तापर्यंत आपला एकच विरोधक होता, तो म्हणजे रम्या, आणि आता त्याच्यात भर पडली आहे त्या विजयची पण. ह्या दोघांच्या विरोधात आपल्याला आता लढायचं आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ह्या दोघांचं ते आपण पुढे पाहूयाच. पण जुई आता ह्या नंदिनी आणि जीवाचं बोलणं ऐकते आणि ती त्या दोघांना म्हणू लागते की तुमचं बाळ असतं तर तुम्ही त्या किडनॅपरपर्यंत त्याला पाठवलं असतं, मग मी पण तुमचीच आहे असं समजा आणि मला पाठवा त्या किडनॅपरकडे. आपण तिघंजण मिळून त्या किडनॅपरला पकडू आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही मला तिकडे पाठवल्यानंतर मला नक्की सोडवाल. चला मी तुमची साथ देईल असं म्हणत ती त्यांना दोघांना किडनॅपरकडे पाठवण्यासाठी सांगते. आणि नंदिनी आणि पार्थ नाही जीवा नाही म्हणत असतात, पण आता तिने इतकं सुंदर समजवलं आहे त्या ती रिस्क घ्यायला तयार आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.